घरच्या घरी एवढी छान मटर पनीरची रेसिपी तुमच्यासाठी खास रेस्टॉरंट मध्ये देखील मिळणार नाही अशी रेसिपी बघू शकता तुम्ही. कलर आपण कोणताही कलर यूज केलेला नाही आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका. चला वेलकम टू माय ब्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा तुम्हाला सगळं साहित्य मी दाखवत आहे. या एवढंच साहित्य आपल्याला पुरेसं आहे. अगदी खूप जास्त चविष्ट अशी पनीरची भाजी तयार होते. आता बघू शकता तुम्ही आपलं सगळं वाटण मी तयार करून घेणार आहे. आणि सगळ्यात आधी मी टमाटे ग्राइंड करून घेते. नंतर मी कांदे वगैरे पेस्ट सगळं एका वेळी होणार नाही, त्यामुळे मी 2 वेळेस करून घेणार आहे. आणि मस्तपैकी आपली पेस्ट रेडी झाली आहे. हे बघा, ही ग्रीन कलरची पेस्ट. यामध्ये मी कढीपत्ता टाकते, पण यावेळेस कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मी घातला आणि कोथिंबीर घातली आहे. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण पनीर असं छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त फ्राय नाही करायचं, लो फ्लेम वरती करा, कारण की जास्त पनीर जर फ्राय केलं तर ते आपल्याला कडक होतं. आणि आता ही कढई माझ्याकडे एक मिस्टेक झाली इथे, की जी कढई मी सकाळी भेंडीसाठी बनवली होती टिफिनसाठी, त्याच्यातच मी पनीर बनवते, त्यामुळेच ते पनीरचा कलर थोडासा ब्राऊन झाला. पण नंतर भाजीमध्ये तो कलर व्हाईट झाला. तुम्ही नंतर शेवटी बघाच. आता छानपैकी फ्राय करून घेतला आहे पनीर. आणि फ्राय झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे. जास्त नाही, थोड्या वेळच आपल्याला फ्राय करायचं आहे, ज्याने फक्त पनीरची स्मेल असते ती जाते आणि आपल्याला दुधासारखा वास येत नाही. आणि त्यामध्ये काही सूक्ष्मजीव असतात, ते देखील फ्राय केल्याने नष्ट होतात. जर आपण पनीर फ्राय नाही केलं आणि आपण तसंच यूज केलं तर आपल्याला दुधाचे आजार होऊ शकतात किंवा काही बॅक्टेरिया वगैरे आपल्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे आपण इथे आवर्जून ही स्टेप करणे खूप महत्वाचे असते. आता तुम्ही बघू शकता आपलं पनीर रेडी झालं आहे. आणि आता मी ते काढून घेत आहे. आता प्लेट मध्ये पनीर काढून झालं आहे. आता याच तेलामध्ये मी एक तमालपत्र टाकणार आहे. तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता, पण मी कढीपत्ता ग्राइंड करून घेत असते, मी शक्यतो फोडणीमध्ये टाकत नाही. आता यामध्ये तमालपत्र टाकून झाल्यानंतर मी आधी कांद्याची प्युरी, कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट मी यामध्ये ऍड करत आहे. सगळं मी मिक्स एका साईडला करून घेतलं होतं. ती थोडीशी फ्राय झाली की आपण त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट देखील ऍड करू. त्यामुळे काय होतं, खूप छान असा कलर येतो. आणि जर आपण दोघंही एका वेळेस ऍड केलं तर त्याने काय होतं की एकदमच टमाट्यामध्ये जे बिया असतात त्यामुळे काय होतं, आणि टमाट्याच्या बिया वरती उडतात आणि त्यामुळे सगळं तेल आपलं उडू शकतं. आता बघू शकता तुम्ही आपला कांदा फ्राय झाला आहे. जास्त नाही, थोडाच फ्राय करून घ्यायचे कांद्याची पेस्ट. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट. तर टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे. मी कोणतीही भाजी करते तर लो फ्लेम वरती करते, ज्यामुळे काय होतं की भाजी मधले कोणतेही प्रोटीन्स आपले वाया जात नाही. आणि नंतर आपण झाकणही ठेवणार आहोत. आता टोमॅटोची पेस्ट टाकून छानपैकी पेस्ट फ्राय करून घेणार आहोत. ते देखील तुम्ही तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आता हलवत राहायचं आहे जोपर्यंत तेल सुटणार नाही तोपर्यंत आपण वाट बघू. आता बघू शकता तुम्ही आपली भाजी, आणि खूप छान छान आणि टेस्टी अशी बनणार आहे रेसिपी. ब्लॉग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी पण मी दाखवणार आहे. आणि जर मी कुठे शूट करायला गेली बाहेर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा. आपल्या रोजच्या व्हिडिओ मध्ये एकतरी छान अशी रेसिपी असते, आणि डेली मी जे बनवते ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा. आता बघा आपल्या यामध्ये मी मसाले ऍड करणार आहे. सगळ्यात आधी मी हळद ऍड केली आहे. त्यानंतर मी मीठ चवीनुसार आणि दोन मसाले पण ऍड करू शकता. पण मी शक्यतो इथे एकच मसाला ऍड करते, कारण की जास्त तिखट आणि त्याच्यामध्ये मी लाल तिखट ऍड केला आहे. आणि यामध्ये मी एव्हरेस्टचा मटन मसाला आणि धने जिरे पावडर मी ऍड करणार आहे. त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. पनीर मसाला पण तुम्ही ऍड करू शकता, पण याच मसाल्याने खूप जास्त अशी चव येते आपल्या मटर पनीरला. अगदी रेस्टॉरंट मध्ये जसं लागतं ना तसेच तसेच आपल्याला इथं चव लागणार आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. एव्हरेस्टचा मटन मसाला मी यामध्ये यूज करते, आणि मी प्रत्येक भाजीत हाच मसाला यूज करते, त्यामुळे खूप जास्त चविष्ट असा स्वयंपाक होत असतो. आता मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मग कलर आपल्या भाजीला मस्त तेल सुटेल, आणि मग आपल्याला खूप छान अशी टेस्ट मिळेल.
आता मस्तपैकी मसाल्यांचा वास सुटला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला भाजीचा कलर काय आला आहे. अगदी हॉटेलमध्ये जसा मिळतो ना तसाच अगदी कलर आपल्या भाजीचा आलेला आहे. आता यामध्ये मी या स्टेपला मटर ऍड करणार आहे. मी मटर आधी स्वच्छ करून घेतले होते आणि धुवूनही घेतले होते आणि पाण्यात भिजू घातले होते. मस्तपैकी त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण की बाहेर पावसाचं वातावरण आहे, कोणतीही वस्तू आपण धुवून यूज केली पाहिजे. आता 5 मिनिटं मी झाकण ठेवते आणि मग तुम्ही बघू शकता यामध्ये मटर ऍड करणार आहे. कारण मटर थोडी शिजायला वेळ लागतो आणि त्यामुळे ते मटर या स्टेपला ऍड केलं म्हणजे लवकर फ्राय होतात आणि आपली भाजी जास्त वेळ आपल्याला शिजवायला लागत नाही. आता बघू शकता तुम्ही मटर ऍड केला आहे आणि मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे. तर पाणी आपल्याला अर्धा ग्लास पाणी ऍड करायचं आहे. जास्त पाणी यूज नाही करायचं कारण की आपण सुका पनीर मटर मसाला बनवत आहे, त्यामुळे जास्त पाणी आपल्याला या ठिकाणी यूज नाही करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये पाणी आपण ऍड करणार आहोत आणि आपलं जे पनीर आपण फ्राय केलेलं होतं ते सुद्धा आपण आता ऍड करणार आहोत. पनीरची टेस्ट ही भाजीमध्ये खूप छान पैकी मिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळे मी पनीर आता ऍड केलं आहे आणि ते पाणी ऍड करणार आहे. ते पण फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपली भाजी रेडी होणार आहे आणि खूप जास्त चवीला असं आपला पनीर मसाला रेडी होणार आहे. अगदी रेस्टॉरंट पेक्षा भारी घरी बनवायचं आणि घरीच खायचं, बाहेर जायची गरजच नाही. खूप छान चव अशी येत असते. मी कायम बाहेर जाऊन पनीर घ्यायची पण ती मला टेस्ट एवढी आवडायची नाही, त्यामुळे मी घरीच बनवायला शिकले आणि मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आहे. त्यामुळेच आता बघू शकता तुम्ही आता भाजीमध्ये पाणी ऍड झाल्यानंतर भाजी छानपैकी शिजू द्यायची आहे आणि वरतून आपण झाकण देखील ठेवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान अशी रेडी झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं लो फ्लेम वरती आपल्याला छानपैकी भाजी अशी शिजू द्यायची आहे. आणि तोपर्यंत आपले वाटाणे जे आहेत ते थोडे कच्चे राहणार नाहीत आणि त्या वाफेमध्ये आरामात होतील असे पद्धतीने आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम लो करून द्यायचा आहे आणि थोड्या वेळ वाट बघायची आहे. आता आपण झाकण काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान असं तरी आला आहे आणि कलरही बघू शकता. आता मी कोथिंबीर बारीक कट करून घेतली ती यामध्ये मी ऍड करून घेणार आहे आणि थोडी भाजी मिक्स करून घेणार आहे. अशी भाजी बनवाल ना तर घरचे देखील आवडीने खातील. मला एक वेळेस नाही तर 10 वेळेस मटरची भाजी घरीच बनवायला लागेल, एवढी भारी बनते ही भाजी आणि आमच्या घरी तर सगळेच खातात. अगदी आठवड्यातून 2दा 3दा आमच्याकडे मटर पनीर होत असतं. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता अजून 2 मिनिटं भाजी होऊ द्यायची आहे, नंतर भाजीचा गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी अशी छान अशी बनेल ना चमचमीत की सगळ्यांना जास्त आवडेल. आणि तुम्ही आपल्या ब्लॉग वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू शकता तुम्ही आपली भाजी रेडी होणार आहे आणि तुम्ही चपाती सोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी मला जे हवं ते बनवू शकता. मी यासोबत साधी सिंपल अशी चपाती करते, त्यात सुद्धा भाजी खूप छान लागते. तुम्ही यासोबत नाणे बनवू शकता किंवा कुलचे बनवू शकता. कोणतेही बनवलं तरी टेस्टी लागणार आहे. अगदी हॉटेल सारखी भाजी बनते आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या ब्लॉग वरती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे असेच नवीन रेसिपीज. आता ही रेसिपी नंबर आहे 2 यात मटन टाकलं होतं आणि आमच्याकडचं खानदेशी मटन मी तुम्हाला शेअर करणार आहे. ते देखील ब्लॉगची तुम्ही वाट बघा, मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. संडेच्या दिवशी किंवा पुढच्या आठवड्यात मी तो ब्लॉग शेअर करणार आहे आणि खूप छान असं मटन बनतं काळ्या मसाल्याचं, ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. बाय.